सर, आज तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार तुमची कन्या निवडून आलेली आहे. काय सांगाल, हा विजय कोणाला समर्पित करणार आहात? सरळ सरळ की हा विजय दादांनाच आम्ही समर्पित करणार. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री आपण सगळ्यांच्यावरतीच खरं तर सख्या भावापेक्षा जास्त छोट्या भावापेक्षा माझ्यावरती ज्या दादांनी प्रेम केलं, संपूर्ण पुरंदर तालुका, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या जनतेवरती दादांनी प्रेम केलं. राजकारणामधला नवा दादा पॅटर्न ज्यांनी तयार केला, त्याच्यापूर्वी कुठल्याही प्रकारचे जे पॅरामीटर्स राजकारणाला नव्हते, अशा प्रकारचे नवीन पॅरामीटर्स निर्माण करून स्वतःच्या राजकारणातील वेगळी वाट चोखाळणारे दादा आमच्यातून निघून गेलेत. आणि दादांनी जाता जाता खरं ते सगळे उमेदवार पुणे जिल्हा परिषद जे दिले होते ते यादी दादांनी फायनल केली होती. परंतु दुर्दैवानं दादा आपल्यामध्ये उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये आणि निवडून ह्या सगळ्या उमेदवारांचा विजय पाहण्यासाठी दादा आमच्यात नाही, ही फार मोठी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि मला वाटतं अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी आयुष्यभर ही आयुष्यभर अशा प्रकारची ही जखम ही ओलीच राहणार आहे, ती कधीच भरून येणार नाही. त्यामुळे हा विजय सरळ सरळ आम्ही सगळेच जण दादांना समर्पित करतो. ओके. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.